हरिओम. आज शुक्रवार 16 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नामाकरताच नाम घ्यावं. ऐकूया. नाम हे निसरड्यासारखं आहे. निसरड्यावर गवत वाढत नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर घसरतो. त्याप्रमाणे नाम आपल्यावर उपाधी ठरू देत नाही. त्याला कोणत्याही उपकरणाची गरज लागत नाही. रोगी निरोगी, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जात गोत यापैकी कोणतीही गोष्ट असली तरी अडत नाही, नसली तरीही अडत नाही. नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाला शक्ती, बळ, पैसा वगैरे कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. असं हे अत्यंत उपाधिरहित असलेलं नाम आपणही अत्यंत उपाधिरहित होऊन घेतलं तरच त्यात आपल्याला प्रेम येईल. आपण उपाधिरहित होणं म्हणजे नाम हे केवळ नामाकरताच, स्वतःच्या कल्याणाकरताच घेणं, जगातल्या दुसऱ्या कशाही करता न घेणं. आपण जर ते सकाम बुद्धीने घेतलं तर इच्छित कार्यभागही साध्य होत नाही आणि आपलं कल्याणही साधत नाही. सकाम नाम घेणं हे किती वाईट आहे हे सांगणं फार कठीण आहे. असं पहा की स्त्री ही अत्यंत पवित्र आहे, कारण देव संत यासारख्या विभूतीही तिच्या पोटी जन्म घेतात आणि मग अशा स्त्रियांना पळवून नेऊन आणि तिने वागायला भाग पाडून त्यावर पैसे मिळवण्याचा धंदा काही लोक करतात. ही किती निंद्य गोष्ट आहे बरं. पण सकाम नाम घेणं ही गोष्ट त्याच्याही पेक्षा काहीतरी पटीने अधिक निंद्य आहे. म्हणून नाम हे नामाकरताच घ्यावं. त्याचा संबंध आपल्या इच्छा अपेक्षांशी ठेवू नये. नामाकरता नाम घेतल्याने मन आपोआप अंतर्मुख होऊन जातं. नामाच्या सहाय्याने मन अंतर्मुख केल्यावर आनंद सापडतो. आपल्या हृदयातच तो सापडतो. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं. पहिली, आचरण अगदी शुद्ध ठेवावं. दुसरी, नामाला कधी सोडू नये. आणि तिसरी, माझा सांभाळ करणारा कोणीतरी आहे म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव जागृत ठेवावी. प्रत्येक माणसाला कशाची तरी विशेष आवड असते आणि त्या आवडीमध्ये राहावं आणि त्यात जबरीने नाम घ्यावं. आत्मज्ञान व्हावं म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही. भगवंताकडे लक्ष लागलं म्हणजे ते आपोआप होतं. भगवंताचं नाम घेणं हे ज्ञान होण्याचंच लक्षण आहे. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते, पण केशर किती थोडं घालावं लागतं. तसं भगवंताच्या नामाचं आहे. रोज थोडं पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावं. ते फार काम करेल. भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा, पण एका बाबतीत तो लुळा पांगडा होतो व सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो आणि कमळात अडकतो ना, तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते. पाणी हे जसं शरीराचं जीवन आहे तसं नाम हे मनाचं जीवन आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.